दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महायुती सरकारकडून पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आले। यामध्ये महिला, शेतकरी तसेच तरुणांसाठी महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले। अनेक योजना जाहीर करण्यात आल्या। या अर्थसंकल्पानंतर आता अजित पवार यांनी आवाहन केलंय। काय म्हणाले अजित पवार पाहूयात। अनेक नकारात्मक लोक अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहे। त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जात आहे। मला फक्त इतकंच सांगायचंय की या लोकांमध्ये आणि तुमच्या अजितदादामध्ये इतकाच फरक आहे की ते राजकारण करणारे आणि तुमचा दादा काम करणारा आहे। अर्थसंकल्पात राज्यातील गोरगरिबांना 3 सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली। त्या बदल्यात मला शिव्या, शाप मिळत आहे। माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्यांचं दुःख आणि वेदना समजून घेतल्या। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आमचा एकच मुद्दा आहे, तो म्हणजे विकास। विरोधकांकडून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने फूस लावण्याचा प्रयत्न केला जाईल, पण तुम्ही कोणाचा काम करण्याचा ट्रॅक रेकॉर्डवर आहे हे लक्षात घ्या। केवळ भाषणबाजी करणाऱ्या नेत्यांपासून जरा जपूनच राहा। जे नेते काम करत आहे त्यांच्या पाठीशी उभे राहा, त्यांनाच मतदान करा। कामाची यादी खूप मोठी आहे। ज्यांना आठवण नसेल त्यांनी माहिती घ्यावी। या विकास कामांची सुरुवात कोणी केली? या सगळ्यांमध्ये तुम्हाला तुमच्या दादाचा वादा पाहायला मिळेल याची मला खात्री आहे। दरम्यान अर्थसंकल्पानंतर आता अजित पवारांनी नागरिकांना आवाहन केलंय। या आव्हानाची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे। मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक।